शक्ती तू तुलाच देवी म्हणती, तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. अगं एवढे कपडे कशाला? हो 2 दिवसासाठी नाशिकला जाताय ना. तुझा भाऊजींवर बाहेर काही अफेअर वगैरे असल्याचा काही संशय आहे? तू कुणाबद्दल काय बोलतोय याची कल्पना आहे का तुला? चांगलीच कल्पना. कारण मॉलमध्ये माझ्या मित्रांनी त्यांना एका मुलीबरोबर बघितलं. काय? हा रुमाल? हा रुमाल आहे अगं. नाही, असा कुठलाही रुमाल मी तुम्हाला दिला नव्हता. तुला काय वाटतं रे? ताई मला शालिनी ताईंचं म्हणणं पटतंय. खरंच या बाबतीत तू काहीतरी विचार कर आणि ठरव. तू जो निर्णय घेशील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू. हा माणूस असं कसं करू शकतो रे? काही लाज लज्जा शरम जबाबदारीची काही जाणीव? केवढा मोठा विश्वासघात केलाय त्यांनी माझा. असं वाटतं ना की त्यांना मोठ्यातली मोठी शिक्षा व्हायला हवी. ताई तू म्हणतेस ते खरं आहे, पण तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय? या माणसाबरोबर एक दिवस सुद्धा राहू शकणार नाहीये आणि माझ्या मुलीवर तर त्यांची सावली सुद्धा पडू देणार. मग तर काय, त्यांना रानच मोकळं झालं. खुशाल जाऊन राहतील तिच्याकडे. शेवटी काय दोघांनाही तेच तर हवं होतं. त्यांचा तोच प्लॅन असणार, माझ्यापासून घटस्फोट घेऊन तिच्याबरोबर राजरोज संसार थाटायचा. हो पण मध्येच आपल्याला हा प्रकार कळला ना. पण ताई यामुळे तू मात्र अंधारात राहिली असतेस. शिवाय ती मुलगी त्यांच्या आयुष्यात येण्या आधीपासून तिला माझ्याबद्दल माहिती होतं. म्हणजे ती सुद्धा तेवढीच जबाबदार असणार. म्हणून तर असं वाटतं ना कुणाचीही गय करण्यात काही अर्थ नाही. आपली कोणी गय केली? तुझं म्हणणं पटतंय मला, पण ताई शालिनी ताईंच्या म्हणण्यानुसार तू अजूनही विचार कर. उद्या काय तो निर्णय घेऊ, ठीक आहे? नाही, मी माझ्याच घरी जाणार. मी सांगते बघ, ते पुन्हा इथे याची डेअरिंग सुद्धा करणार नाही. ठीक आहे, मी तुला सोडतो घरी. चल. आय एम सॉरी. इट्स ओके. खरंच मी चुकलो, मला माफ कर. मी तुम्हाला माफ केलंय असं समजा, पण मग आता ही चूक तुम्ही कशी दुरुस्त करणार आहात ते सांगा. तू सांग ना, तुला काय हवंय ते. म्हणजे तुला काय हवंय ते घे आणि मोकळी हो असंच ना? नाही. मग? नाही म्हणजे तू म्हणशील तसं वागेल. का? मला काही कळू न देता नको ते करून बसलातच ना तुम्ही. मग आत्ताच मी सांगते तसं वागण्याचं कारण मी हे प्रकरण पुढे नेईन म्हणून? नाही, मला असं वाटतं की तू ही चूक पोटात घ्यावीस. याच्या पुढे माझ्याकडून एकही चूक नाही घडणार असा शब्द देतो मी. महत्वाचा प्रश्न हा आहे की झालेली चूक तुम्ही कशी सुधारणार आहात ते सांगा. अगं म्हणून सांगतो ना, ही एवढी चूक पोटात घे. म्हणजे दुसरी बायको ठेवण्याची मी परमिशन देऊ, बरोबर ना? हो. आणि समजा हे प्रकरण मला कळलंच नसतं तर माझं काय केलं असतं तुम्ही? मला बाजूला सारणार होता? अगं नाही, असं जर का करायचं असतं तर आधीच केलं नसतं का? मग का नाही केलं? कारण मला तूही हवी आहेस. मी पण? दोघींपैकी एकाची निवड करायची झाली तर?
उत्तर कळलंय मला. मी इथेच राहणार आहे. मी काय बोललोय का तुला? नाही, पण जोपर्यंत तुम्ही तिचा नाद सोडत नाही आणि आपल्या या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहू शकत नाही. म्हणजे तू हे प्रकरण? तेच मला आता शांतपणे बसून ठरवायचंय. मला असं वाटतं आपण हे प्रकरण आपसात. सॉरी, तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही. तेव्हाही तुम्ही माझा सल्ला घेतला नव्हता. ओके, माझी मुलगी यायची वेळ झाली. त्यापूर्वी तुम्ही गेलात तर बरं होईल. ओके. ॲडव्होकेट शालिनी. बोला, झाला तुमचा निर्णय? हो, ते भेटले की नाही तुम्हाला? भेटले. मी तिकडेच राहते अजून. गुड. ते घर सोडण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मला वाटलं नव्हतं ते मला भेटतील म्हणून, पण भेटले. मी एकटीच होते घरात. आय एम सॉरी. इट्स ओके. खरंच मी चुकलो, मला माफ कर. मी तुम्हाला माफ केलंय असं समजा, पण मग आता ही चूक तुम्ही कशी दुरुस्त करणार आहात ते सांगा. तू सांग ना, तुला काय हवंय ते. म्हणजे तुला काय हवंय ते घे आणि मोकळी हो, असंच ना? नाही. मग म्हणजे दुसरी बायको ठेवण्याची मी परमिशन देऊ, बरोबर ना? हो. गुड. अगदी योग्य वागलात तुम्ही. पण मग आता पुढे काय? केस टाकायचे, पण त्याआधी मला तुमचंही मत सांगा. हो, म्हणजे कदाचित ही चुकत असेल तर. नाही, तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे. कारण अशा या केसमध्ये आपल्याला नक्की काय हवं हे कळणं महत्वाचं आहे. अशा नवऱ्याबरोबर राहून आपल्याला जर फक्त मानसिक त्रास होणार असेल तर मग कशासाठी हवंय हे सगळं? हो, मी पण फक्त तोच विचार केला. ओके, मी पुढच्या तयारीला लागते. ठीक आहे. मग पुन्हा केव्हा भेटायला येऊ तुम्हाला? आता भेटायचं की डायरेक्ट कोर्टातच? कोर्टाची कार्यवाही सुरू करण्यात यावी. मिलॉर्ड, माझी अशील मीरा श्रीकांत सुर्वे यांना अज्ञानात ठेवून त्यांच्या मिस्टरांनी दुसरं लग्न केलं. कायद्याने हा गुन्हा तर आहेच, त्याचबरोबर त्यांनी माझ्या अशिलाचा खूप मोठा विश्वासघात केला. मिलॉर्ड, या अशा विश्वासघाती आणि कायद्याचा अपमान करणाऱ्या माणसाला योग्य ती शिक्षा मिळावी आणि माझ्या अशिलाला न्याय मिळावा. That's all, my lord. प्रतिपक्षाच्या वकिलाचं म्हणणं काय आहे? येस युअर ऑनर. माय लॉर्ड, श्रीकांत सुर्वे यांनी कुणाची फसवणूक किंवा विश्वासघात केलेला नाही. त्यांनी दुसरं लग्न केलं हा त्यांच्यावर खोटा आरोप ठेवलेला आहे. नवे एक नाटकच आहे. आता याबद्दल मी अधिक काय बोलणार, त्यांनाच योग्य काय ते करू दे. तेव्हा त्यांनीच काय ते सिद्ध करावं. थँक्यू सर. ॲडव्होकेट शालिनी,
आपण केलेले सर्व आरोप आपण सिद्ध करू शकता? येस मिलॉर्ड. आणि हे सिद्ध करण्यासाठी काही साक्षीदारांना इथे बोलवण्याची मला परवानगी मिळाली. परवानगी आहे. माझा पहिला साक्षीदार आहे माझी अशील मीरा श्रीकांत सुर्वे यांचा भाऊ सचिन काळे. श्रीकांत सुर्वे यांचं बाहेर काहीतरी प्रकरण आहे. ही माहिती सर्वात पहिली तुम्ही तुमच्या बहिणीला दिली, हे खरंय? हो, हे तुम्हाला कसं कळलं? माझ्या मित्रांकडून. ही सगळी माहिती तुम्हाला कळली आणि त्यानंतर ही माहिती तुम्ही तुमच्या बहिणीला दिली. याबद्दल सगळं सविस्तर तुम्ही कोर्टाला सांगा. हो, माझ्या मित्रांनी जेव्हा मला ही माहिती दिली तेव्हा मी सर्वप्रथम ताईकडे आलो आणि अरे सचिन, ये ना बस. हो, ताई तू कशी आहेस? छान. तू कसा आहेस? मी मस्त. आणि भाऊजी कुठे आहेत? अरे ते 2 दिवसासाठी नाशिकला गेले, उद्या येतील. तुझा भाऊजींवर बाहेर काही अफेअर वगैरे असल्याचा काही संशय आहे? तू कुणाबद्दल काय बोलतोय याची कल्पना आहे का तुला? हो, चांगलीच कल्पना. कारण मॉलमध्ये माझ्या मित्रांनी त्यांना एका मुलीबरोबर बघितलं. काय? थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. प्रतिपक्षाला काही प्रश्न विचारायचे आहेत? तेव्हा त्यांनीच काय ते सिद्ध करावं. थँक्यू सर. युअर ऑनर, माझी पुढली साक्षीदार अर्थातच माझी अशील मीरा श्रीकांत सुर्वे हिला इथे बोलवण्याची मी परवानगी मागते. परवानगी आहे. मीरा, तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर कधी संशय आला? हे बाहेर गावाहून परत मुंबईत आले तेव्हा. मग पुढे? सचिनने मला सांगितलं की ते बाहेरगावी गेलेच नव्हते, ज्यावर आधी माझा विश्वास बसला नाही. पण मॉलमध्ये जी व्यक्ती होती ते तेच होते. त्यांचं त्याच मुलीबरोबर प्रकरण चालू आहे. सचिनने मला तिचा पत्ताही दिला. बर, पुढे? मी तिला भेटायला गेले होते. पुढे काय झालं ते नीट तुम्ही सगळं कोर्टाला सांगा. मी तिच्याकडे गेले आणि सॉरी, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी मीरा श्रीकांत सुर्वे. नावावरून ओळखलं वाटतं. हो, तुम्ही इथे? यावं लागलं. तुम्हा दोघांचं लग्न झालंय? हो, पण तुमच्यासारखं वाजत गाजत नाही. मनाने आम्ही एक आहोत. अरे वा, कधीपासून एकत्र राहताय? 3 वर्ष झाली. बापरे, म्हणजे माझे डोळे उघडायला 3 वर्ष लागली. तुम्ही या ना, बसा. नको, फक्त तुम्हाला बघायचं होतं. बघितलं. हे इथे कधी येणार आहे? आज उद्या नाही, पण परवा येतील. अरे हो, 2 दिवसाची टूर असेल. हो ना? यांनी तुला फसवलं की माझ्याबद्दल सांगितलं होतं? माहित होतं मला. तरी पण कधी कधी मनाचं कळत नाही माणसाला. हो, पण यामुळे प्रत्यक्ष 3 आणि अप्रत्यक्ष अनेक आयुष्यांची माती होते. या समाजात मनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांची असते. पुरुष काहीही करायला मोकळे असतात. आपल्या केसमध्येही नुकसान होणार आहे ते आपल्या दोघींचं. थँक्यू. एनी क्वेश्चन्स? येस सर. मॅडम, या दोघांच्याही लग्नाचा पुरावा आहे का तुमच्याकडे काही? नाही, पण तिने स्वतःच मान्य केलं ना. पण स्वतः तुम्ही हे मान्य केले.
माझ्या अशिलाला फसवण्यासाठी हे तुम्ही नाटक केलं नसेल कशावरून? अहो पण हा हा, बोला बोला. मॅडम, आपल्याला एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा असतो, ती अव्यक्ती असते. त्या व्यक्तीला फोन लागत नाही, तो रॉंग नंबर लागतो. पण ज्याला रॉंग नंबर लागलाय ना, तो अव्यक्ती म्हणून आपल्याशी बोलतो. थँक्यू. मिलॉर्ड, मला श्रीकांत सुर्वे यांना काही प्रश्न विचारायचे. संमती आहे. तुम्ही नैना सोबत गेली 3 वर्षापासून राहताय? मी माझ्या बायको सोबत म्हणजे मीरा सोबत राहतो. मिलॉर्ड, माझी बायको म्हणजेच मीरा हे यांना मेन्शन करावं लागतंय, हे कोर्टाने नोट करावं. हा, तर मला म्हणायचं होतं की गेल्या 3 वर्षापासून तुमचे आणि नैनाचे संबंध आहेत, बरोबर? हो, पण एक मित्र म्हणून. फक्त मित्र म्हणून? हो, फक्त मित्र. ओके. मिलॉर्ड, नैना राहत असलेल्या सोसायटीचे मेंटेनन्स बिल. हे मेंटेनन्स बिल यांच्या नावावर आहे. कुणी आपल्या मैत्रिणीला घरात ठेवत असेल ते याच्यावरून कळेलच. त्यांना जागेची गरज होती म्हणून. नाही, फक्त जागेची जर अडचण दूर करायची होती तर रेशन कार्ड वरती पत्ता तिचाच आहे. हा, पण हे बिल तुमच्या खात्यातनं गेलंय. हा, म्हणजे त्याचे पैसे ती देणार आहे नंतर. असे किती वर्षाचे बाकी आहेत? 3 वर्षाचे? दॅट्स ऑल मिलॉर्ड. मिलॉर्ड, मला नैना मॅडमना काही प्रश्न विचारायचे. त्यांना इथे बोलवण्याची कृपया परवानगी द्यावी. परवानगी आहे. बहुधा नैना मॅडमना निकाल काय लागणार आहे हे आधीच माहित होतं, म्हणून नैना मॅडमनी इथे येण्याची तसदी घेतलेली दिसत. मिलॉर्ड, सगळ्या सादर केलेल्या पुराव्यांवरनं आणि साक्षीदारांवरनं मला वाटतं कोर्टासमोर ही केस क्लिअर झालेली आहे. त्यामुळे कोर्टाने आपला निकाल द्यावा आणि अशा गंभीर आरोपात या आरोपीला योग्य ती शिक्षा द्यावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट
या निर्णयाप्रत आलेला आहे की आरोपी श्रीकांत सुर्वे हा गुन्हेगार असून त्याच्यावरचे सर्व गुन्हे सिद्ध झालेले आहेत. या कथेत सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 494 नुसार 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. भारतीय दंडविधान कलम 494 नुसार प्रथम पती किंवा पत्नी हयात असताना दुसरे लग्न करणे हे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा अदखलपात्र, जामीनपात्र व तडजोडपात्र आहे. हिंदू विवाह कायदा कलम 24 व CRPC कलम 125 नुसार प्रथम पत्नी पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. तसेच भारतीय दंडविधान कलम 419 नुसार सदर आरोपीस 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. अहो तुम्ही म्हणालेला की 1-1.5 महिन्यात आपण नवीन घरात शिफ्ट होणार आहे, मग त्याचं काय झालं? बाबा, राहुलने आपली फसवणूक केली. म्हणजे कितीतरी गोष्टी खोट्या सांगितल्यात त्याने आपल्याला. कुठल्या? तो हेड क्लार्क नाही तर साधा क्लार्क आहे. तुम्ही आधी नीट चौकशी केली नव्हती. हे बघा, आम्ही सगळी माहिती विचारत आहोत, पण एखाद्याने जर खोटं सांगितलं तर ते आम्हाला कसं कळणार?